इथे जमलेल्या सर्व उद्योजकांना बघून तुम्हाला काय फिलिंग येते? पहिल्यांदा इथे बंद आहे तो, आणि हा खूप प्रयत्न केला पण बंदच होत नाही. सगळ्यात आधी एक तुझ्या हातात जो माईक आहे ना, तो जरासा खाली नाही, आणि तो ना असं जवळ करू नको. आवाज येतोय का? हे पण मला अनुभवाने शिकायला मिळालं. मी पण पहिले खूप जोर जोरात बोलायचो. सगळ्यात पहिल्यांदा कोल्हापूरमध्ये असा कार्यक्रम होतोय, आणि हा या पुस्तकावरचा पहिलाच कार्यक्रम आहे असा, आणि तो मान कोल्हापूरला मिळाला आणि कोल्हापूरमुळे मला मिळाला, याच्याबद्दल मला खूप आनंद होतोय. आणि मी पुरुषोत्तमचं, PS कुलकर्णी, वहिनी सगळ्यांचं मनापासून धन्यवाद देतो की असा कार्यक्रम त्यांनी ऑर्गनाईज केला. हे त्यांचं प्रेम आहे माझ्यावरचं. याच्या इथे बसलेल्यापैकी उद्योजक किती आहेत? अच्छा, बहुतेक सगळे उद्योजक आहेत. अच्छा, हात वर नाही केले असे किती आहेत? ते काहीतरी नोकरी करणार आहेत किंवा विद्यार्थी आहेत. ठीक आहे, खूप छान वाटतंय पण पुरुषोत्तम असा कार्यक्रम आणि अशी चर्चा करायला. आणि सकाळी पण आज एक चांगला कार्यक्रम होता, महेशजी पण होते तिथे, जवळजवळ 200 उद्योजक होते. आणि त्या कार्यक्रमातही दीपक शिक्रापूर यांचा पण IT वरती, कारण तुम्ही आता म्हणालात की त्यांनी काय काय नवीन गोष्टी येणार आहेत IT मध्ये. म्हणजे ते असं म्हणत होते की थोड्या दिवसांनी तुम्ही चालायला लागल्यावरती ते तुम्हाला आतूनच सांगेल की पुढच्या 40 मिनिटांनी तुला हार्ट अटॅक येणार आहे, त्याच्याऐवजी तू जाऊन बायपास करून घे. अशा सगळ्या ऍडव्हान्समेंट हळूहळू यायला लागणार आहेत. अशा खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या आणि तोही एक छान कार्यक्रम झाला. त्यामुळे आज उद्योजकांबरोबर दिवस असला की एनर्जेटिक असतो, त्यामुळे खूप मजा येते. आणि खास करून माझा मित्र आहे विशाल मंडलिक. विशालला स्वागत करूया आपण. विशाल एक खूप चांगला उद्योजक आहे, मॅन्युफॅक्चरर आहे. या ना विशाल. आमच्यात एकच चालतो सगळा, काही इश्यू नसतो. विशालचं स्वागत. आणि सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट नावाची एक संस्था आहे उद्योजकांची, महाराष्ट्रीयन उद्योजकांची. त्याचा कोल्हापूर रिजनचा हेड आहे. आणि आपले सॅटरडे क्लबचे किती सभासद आहेत कोल्हापूरमध्ये? 350 सभासद, उद्योजक सभासद आहेत. धन्यवाद विशाल. आता हा कार्यक्रम करायची आयडिया जेव्हा माझ्या डोक्यात आली तेव्हा मी सरांना फोन केला होता, मला जेव्हा मी पुस्तक वाचलं तेव्हा. आणि मला सुद्धा आता एक काही काळ झालाय बिझनेस करून, आणि त्याच्यात जी चॅलेंजेस येतात आणि ती चॅलेंजेस ओव्हरकम करायला आपल्याला एका मेंटॉरची, एका गायडन्सची किंवा एक गायडिंग लाईट आपल्या आयुष्यातली ती आपल्याला गरज असते. सरांनी स्वतःच ते पुस्तक केलेले असल्यामुळे मला तुम्हाला असं विचारायचं की मेंटॉरची डेफिनेशन काय आहे? एका उत्कृष्ट मेंटॉरची डेफिनेशन काय असू शकते? चांगल्या भाषेत सांगायचं तर कृष्ण आणि अर्जुनाचं जे नातं आहे, फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड, या सगळ्याचा अर्थ मेंटॉर आहे. की जो मित्र म्हणून तुमच्या बरोबर उभा राहतो, ज्यावेळेला तुम्हाला गरज असते त्यावेळेला तुम्हाला योग्य ते सल्ला देतो, आणि त्याच्याही पुढे जाऊन ज्यावेळेला गरज असते त्यावेळेला ज्याला एक मोठ्या प्रकारचं नॉलेज, ज्ञान देणं. सो आपल्या आयुष्यात एक गुरु असला पाहिजे, त्यालाच बिझनेसच्या भाषेमध्ये मेंटॉर म्हणतो आपण. आम्ही ज्यावेळेला या सगळ्यावरती काम चालू केलं त्यावेळेला मला पहिल्यांदा ती भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाची गोष्ट वाचायला मिळाली. आणि त्या गोष्टीमध्ये महाभारताचं ज्यावेळेला युद्ध सुरू झालं त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाने हे सांगितलेलं होतं की मी हातात शस्त्र घेणार नाही आणि माझं सैन्यही मी घेणार नाही. तरी पण पांडवांनी म्हटलं की आम्हाला श्रीकृष्णच पाहिजे. ज्या वेळेला प्रत्यक्ष युद्ध सुरू व्हायची वेळ आली त्यावेळेला तेव्हाचं युद्ध असायचं, सकाळी चालू व्हायचं, संध्याकाळी संपायचं. 2 सैन्य एकमेकाच्या समोर उभे असायची, मध्ये युद्धभूमी असायची, आणि दोघांचे ज्याला काय म्हणतो आपण पॅव्हेलियन्स,
आपापल्या या बाजूला केलेले असायचे. ज्या दिवशी कुरुक्षेत्रावर युद्ध सुरू होणार त्याच्या आदल्या दिवशी अर्जुनाच्या मनात अचानक एक विचार येतो आणि तो श्रीकृष्णाला असं म्हणतो, मला या युद्धभूमीचं दर्शन घ्यायचं की ज्या ठिकाणी हे उद्या युद्ध होणार. आणि श्रीकृष्णाने सांगितलेलं असतं, मी तर फक्त सारथ्य करणार. तो रथ घेतो, अर्जुनाला घेतो आणि बरोबर त्या कुरुक्षेत्रावरती मध्यभागी जाऊन थांबतात दोघं. अर्जुन त्या रथामधून खाली उतरतो आणि ती युद्धभूमीची माती कपाळाला लावतो आणि अचानक त्याला वैराग्य येतं. त्याच्या डोक्यात अनेक विचार यायला लागतात. मी कशासाठी हे युद्ध करतोय? इथे लाखो सैनिक मारले जाणार, माझ्याच काकांवरती शस्त्र चालवायचं, माझ्याच चुलत भावांवरती शस्त्र चालवायचं, माझ्या गुरुवरती शस्त्र चालवायचं, आणि एवढं करून लाखो लोक मेल्यानंतर राज्य मिळाल्यावरती मला त्याचा काय फायदा आहे? असं राज्य मिळून काय फायदा? आणि त्याला जे वैराग्य येतं त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्ण त्याला जो उपदेश करतात तो आपल्याला माहिती आहे काय? तो काय? त्याला भगवद्गीता म्हणतो. त्या भगवद्गीतेमध्ये सगळ्या प्रकारच्या जीवनाचं दर्शन भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला करून दिलं. पण शेवटपर्यंत भगवान श्रीकृष्णाने शस्त्र नाही हातात घेतलं, कारण त्यांना हे माहिती होतं की तो अर्जुन पराक्रमी आहे, महायोद्धा आहे, आणि तो एकदा त्याच्या डोक्यातले कन्फ्युजन दूर झाले ना की मी हे युद्ध का करायचं, धर्माची अधर्माशी लढाई झाली पाहिजे, त्याच्यासाठी जे अधर्माच्या बाजूने उभे आहेत त्यांना मारायला लागेल, अशा प्रकारचं त्याचे विचार क्लिअर झाले, थॉट प्रोसेस क्लिअर झाली की तो पराक्रमी आहे, तो काही करू शकतो. आणि भगवान श्रीकृष्णाने तेच केलं. त्यामुळे मी त्यांना मेंटॉर अशासाठी म्हणतो की ते खऱ्या अर्थाने गुरु होते, की त्यांनी गुरुचीच भूमिका केली. त्यांनी हातात शेवटी शस्त्र नाही घेतली. ते म्हणाले नाही, अरे जाऊ दे रे, तू नाही करत तर चल मी उतरतो. कारण त्यांना त्यांचा रोल क्लिअर होता. आम्ही ज्यावेळेला हे मेंटॉरिंगच्या कन्सेप्ट वरती काम करायला सुरुवात केली त्यावेळेला आम्ही जेव्हा ही गोष्ट वाचली तेव्हा आम्हाला एक गोष्ट लक्षात आली की प्रत्येक उद्योजक हा त्या अर्जुनासारखा महापराक्रमी योद्धा आहे. तो आरामात 50-100 कोटीचा आरसेच करू शकतो. मग करत काय नाही? कारण त्याच्या मनात कन्फ्युजन्स असतं, त्याच्या मनात द्विधा मनस्थिती असते, हे करू की नको, डिसिजन घेता येत नाही, घरच्यांची साथ नसते. अशा वेळेला कोणीतरी त्याच्या बरोबर कृष्णासारखा उभा राहायला पाहिजे, जो म्हणेल मी तुझ्या बरोबर आहे, कशाला काळजी करतो, आणि मी असं करून झालंय 100 वेळा. त्याच्यामुळे ही मेंटॉर ही कन्सेप्ट तिथून आली की श्रीकृष्ण आणि अर्जुनाचं जे नातं आहे त्याच्यामधून त्यांनी अर्जुनाची जी विचारांची थॉट प्रोसेसची जी क्लॅरिटी आणली किंवा ती आणखी वाढवली. तशी आपण उद्योजकाची वाढवायची. आणि बाय द वे आम्ही कृष्ण नाही, आम्ही पण शिकतोय, रोज शिकतो. आता सर जसं म्हणाले, व्यवसाय हा रोज शिकवून जातो, रोज फटके मारून जातो, रोज चांगला अनुभव देतो, कधी वाईट अनुभव पण देतो. त्या अनुभवातून आम्ही पण शिकतोय आणि ते शिकता शिकता लोकांना शिकवत जातो. म्हणजे जसं तुम्ही म्हटलं की रोज तो आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे धक्के देतो आणि धक्के देऊन आपल्याला शिकवतो पुढे कसं जायचं. म्हणजे मला असं वाटतं की मी जेव्हा शाळेत होतो ना तेव्हा मला असं वाटलं होतं, अरे 10वी झाली आता मी एकदम मस्त, 11वी 12वीत मजा असते. 11वी 12वीत गेल्यावर कळलं की अरे आणखी अभ्यास करायला लागेल तर इंजिनिअरिंगला जाता येईल. मग म्हटलं नाही, इंजिनिअरिंगला गेलं तरी सुटका होईल. इंजिनिअरिंगला गेलो, मग कळलं यार इंजिनिअरिंगला पास होणं कठीण असतं, कारण पहिल्याच वर्षी केटी लागली. म्हटलं आता अभ्यास करायला पाहिजे. म्हटलं जाऊ दे ना, इंजिनियर एकदा झालो की तरी आपली सुटका होईल. आणि मग व्यवसाय चालू केला. सुटकाच नाही, रोज शिकायला लागतं, रोज फटके खायला लागतं. आणि इंजिनिअरिंग इथे पण बरेच इंजिनियर असतील, आपण सगळे तरी इंजिनियरच आहोत. इंजिनियर तर खूप असे क्रिएटिव्ह असतात, काय काय करत असतात. तर मेंटॉरशिप आणि मेंटॉरिंग ह्या विषयावर, हे खास करून फक्त बिझनेस मधील मेंटॉरिंग या विषयावर मी मराठीतलं वाचलेलं किंवा माझ्या सध्या आलेलं मराठीतलं हे पहिलं पुस्तक आहे. तर मेंटॉर ह्याच विषयावर, कारण बिझनेसमध्ये अनेक विषय आहेत आपण त्यावर हात घालू शकतो, पण मेंटॉरशिप आणि ह्याच विषयावर पुस्तक लिहावं असं काय वाटतं?
चॉईस तर खूप होते. म्हणजे युट्यूबवरती आम्ही हे टाकतच होतो लोकांचे अनुभव. कोविड काळामध्ये तर जेव्हा लोक सगळे घरी बसले होते त्यावेळेला बिझनेस आणि बरंच काही नावाची आम्ही एक सिरीज चालवायचो. त्याच्यामध्ये अनेक उद्योजकांना आम्ही बोलवायचो. त्याच्यामुळे आता ना कंटेंट जो क्रिएट होतोय त्याला पब्लिश करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. पण माझ्या घरी ना सगळे शिक्षक आहेत. मी एकटाच शिक्षक नसलेला माणूस आहे. त्यामुळे त्या शिक्षकांमध्ये म्हणजे शिक्षकी विचारसरणीमध्ये पुस्तक लिहिणं याला एक प्रतिष्ठा असते. त्याच्यामुळे मी पुस्तक लिहिलं, बाकी काय विषय नव्हता. हा, आणि मी सुरुवातीला सांगायला राहिलं, जर आपले काही प्रश्न असतील जे आम्ही ते डिस्कस करतोय त्याच्यावर तर आपण फील फ्री टू आस्क एनी क्वेश्चन. तुम्ही मध्ये मध्ये काही विचारू शकता. आणि मी सर्वज्ञ नाही, माझ्या अनुभवाने जे मला शक्य आहे तेवढं तुम्ही उत्तर द्या. एक क्वेश्चन म्हणजे ऑडियन्स मधूनच आला होता दत्तात्रय मॅडमांचा, की मार्स गुरुकुल मध्ये जे आपण मेंटोरिंग प्रोव्हाइड करतो, उद्योजकांना मदत करतो, तर ही मेंटोरिंगची प्रोसेस काय आहे? नेमकी प्रोसेस कशी असते मेंटोरिंगची? सगळ्यात पहिली गोष्ट ना, जेव्हा आपण नोकरी करत असतो ना तेव्हा आपल्याला कोणीतरी बॉस असतो आणि त्या बॉसला उत्तर द्यायचं या भीतीने आपण बरीच कामं करतो की आय एम आन्सरेबल. पण उद्योजक कोणाला आन्सरेबल आहे? कोणाला? स्वतःला पण नाही. कारण तो स्वतःला तर रोज चीट करतो. तो रोज टार्गेट ठरवतो, तो रोज गोल ठरवतो, मी हे 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 करणार आहे, ते होत नाही. आणि मग तो रोज स्वतःला कारण देतो की अरे असं झालं, असा प्रॉब्लेम झाला, हे जेन्युइन कारण होतं. त्यामुळे मेंटॉरिंग आपण करत असताना सगळ्यात पहिली गोष्ट, दर 15 दिवसातून एक मीटिंग फिक्स असते आणि त्या मीटिंग मध्ये मागच्या वेळेला काय ठरवलं आणि काय आपण टार्गेट्स ठरवले होते किंवा काय गोष्टी करायच्या ठरवल्या होत्या त्या यावेळेला विचारल्या जातात. आणि माझा आतापर्यंतचा अनुभव असा आहे की उद्योजकाला मागे फक्त कोणीतरी एक विचारणारा जरी असेल ना, तू बोलला होतास, त्याला तू बोलला होतास एवढं जरी बोललं ना, तू बोलला होता, मी नाही, तुझे शब्द आहे, त्याचा परफॉर्मन्स एक 25-30% असाच वाढतो. त्याच्यामुळे दर 15 दिवसातून एकदा त्याची मीटिंग करायची. दुसरं काय होतं माहितीये, आपण व्यवसाय करत असताना ना बऱ्याच गोष्टी ज्याला आपण जसं आपण पूजा करताना करतो ना, म्हणजे पूजा करताना आपण ते जे रिच्युअल्स म्हणजे काय म्हणू मराठीत, क्रियाकर्म जे आहे ते आपण बसतो, डोक्यात मात्र भलतेच विचार असतात, जे क्रिया करायची तशी करतो. तसं आपण अनेक वेळेला उद्योगात ना कस्टमर आला, त्याला बोललो, त्याच्याकडून पैसे घेतले, त्याला वस्तू दिली, त्याला सर्व्हिस दिली, चालू असतं आपलं. माझं तर असं एक म्हणणं आहे की प्रत्येक उद्योजकांनी महिन्यातून एकदा तरी स्वतःसाठी आणि स्वतःच्या व्यवसायासाठी वेगळा वेळ काढला पाहिजे. आणि त्या वेळेमध्ये त्यांनी बाहेरच्या कोणालाही भेटायची गरज नाही आणि भेटू पण नाही. त्या वेळेमध्ये त्यांनी स्वतःच्या बिझनेसचा जर का अनालिसिस केला की मी मागच्या 15 दिवसात काय केलं, मी एका महिन्यात काय केलं. मग अनालिसिस म्हणजे काय करू शकतो अनालिसिस? समजा माझ्याकडे एक कस्टमर आला होता 15 दिवसापूर्वी. कुठून आला तो? असंच तर नाही ना आला, कोणीतरी त्याला सांगितलं किंवा मी फेसबुकवरती काहीतरी टाकलं, मी युट्यूबवरती काहीतरी टाकलं किंवा एक्झिस्टिंग कस्टमरने त्याला रेफरन्स दिला, काहीतरी अशी गोष्ट घडली की ज्याच्यामुळे तो कस्टमर आला माझ्याकडे. त्याचा तो अभ्यास करूया. मग माझ्याकडे कस्टमर आला, मग त्याने काय सर्व्हिस घेतली किंवा त्याने काय प्रॉडक्ट घेतलं. मग अशा या सेम टाईपचे सर्व्हिस घेणारे किती कस्टमर आहेत, सेम टाईपचं प्रॉडक्ट घेणारे किती कस्टमर आहेत, याचा अभ्यास करूया. आणि मग त्यातून माझं सगळ्यात जास्त चालणारं प्रॉडक्ट कुठलं आहे. मग कधी कधी ना असं लक्षात येतं की जे जास्त चालणारं प्रॉडक्ट आहे ते मला पैसेच देत नाही, ते नुसती हमाली करायला लावतं आणि खरे पैसे देणारं प्रॉडक्ट तिथे कोपऱ्यात पडलेलं असतं. असे बरेच विषय आहेत की ज्याचा अभ्यास केला पाहिजे. एखादा तुमच्या कॉम्पिटिटरचा कधी अभ्यास केला का? महिन्याभरातून 3 महिन्यातून एकदा तुमचा कॉम्पिटिटर. मी कित्येक वेळा लोकांना म्हणतो कॉम्पिटिटर नाही, मला कॉम्पिटिटरच नाही, आमची सर्व्हिस बेस्ट.
अरे हो, मान्य आहे मला, तुझी सर्व्हिस बेस्ट, तरी पण कॉम्पिटिटर तुझ्यासारखं काम करणारे लोक या जगात आहेत ना. बरोबर. कदाचित त्याला कॉम्पिटिटर नको म्हणू, पण समव्यावसायिक म्हणून म्हण. तो काय करतो, मी तुम्हाला गंमत सांगतो, या याच्यातनं एक अनुभव दिलाय. अभिजित सोनवणे म्हणून, याचा व्यवसाय आहे, तो सलून चेअर मॅन्युफॅक्चरिंग करतो. म्हणजे सलून चेअर म्हणजे आपण ज्या खुर्चीवरती बसतो आणि तो न्हावी आपले केस कापतो, दाढी करतो, ती खुर्ची. तर ह्याने एक विशिष्ट प्रकारची खुर्ची बनवली आहे, कारण जे न्हावी वारंवार उभं राहून काम करतात त्यांना कित्येक वर्षानंतर व्हेरिकोज व्हेन्सचा आजार होतो. म्हणजे पायामध्ये असे गोळे तयार होतात. तर त्यांनी अशी खुर्ची बनवली आहे की आपण त्या खुर्चीवर बसायचं आणि त्याच खुर्चीला इथून एक रॉड काढलाय, त्याच्यावरती एक खुर्ची आहे आणि ती खुर्ची आपल्या भोवतीने फिरते. अच्छा, सलून वाल्यासाठी पण खुर्ची, सलून वाल्याची खुर्ची पण फिरते आणि तो बसून काम करू शकतो. गंमत माहितीये, हा माणूस या खुर्चीच्या त्याने पेटंट घेतलंय. हा या माणूस या खुर्चीच्या एवढ्या प्रेमात पडला होता, पण ती खुर्ची सेलच होत नव्हती. आणि हा बिचारा रडतोय की मी एवढं चांगलं प्रॉडक्ट बनवलं पण माझा धंदाच चालत नाही, माझं टर्नओव्हरच होत नाही. मग आता अशा वेळेला कुठेतरी बाकी लोक काय करतायत, कसं करतायत, काय केलं पाहिजे याचा अभ्यास तर अनालिसिस केला पाहिजे ना. आणि मला असं वाटतं की असं जर 15 दिवसातून एकदा भेटून त्यांच्याबरोबर चर्चा करून, ब्रेन स्टॉर्मिंग करून, वेगवेगळ्या विषयावर. आणि गंमत सांगतो मित्रांनो, यात ज्या लोकांनी अनुभव दिलेत ना की आमचा बिझनेस एवढा वाढला, माझा अजिबात दावा नाही की तो आमच्यामुळे वाढला. मी म्हटलं ना की तो अर्जुन त्यांच्यामध्येच आहे, तो पराक्रम करण्याची क्षमता त्यांच्यामध्येच आहे. मग आम्ही काय करतो, आम्ही फक्त त्याला दिशा द्यायचं काम करतो. आणि अनेक वेळा ना असे प्रश्न विचारतो की तो बिचारा हैराण होतो. मी त्याला फक्त एवढंच विचारतो, तुझी चेअर नाही चालत आहे ना, दुसरं प्रॉडक्ट कुठलं चालतंय. मग तो विचार करायला लागतो कुठलं चालतंय. हा, मग मी या प्रॉडक्ट मध्ये तुला पैसे किती मिळणार आहे, मग हे प्रॉडक्ट उत्तर भारतात जास्त चालेल का दक्षिण भारतात. मी तर बिझनेसच्या बाहेरचा आहे, मी काही विचारू शकतो. भारताबाहेर काय तो मला मूर्ख म्हणेल ना, तो मला काय म्हणेल, अरे काय येडा, याला काय माझ्या बिझनेस मधलं कळतंय, चालेल मला. पण मी तुम्हाला मित्रांनो सांगतो, तुमच्या बिझनेसच्या बाहेरच्या माणसांनी येऊनच तुमच्या बिझनेसमध्ये आमूलाग्र बदलला असे मी कित्येक बिझनेसेस दाखवेन तुम्हाला. तुमच्या बिझनेसचं ट्रान्सफॉर्मेशन तुमच्या बिझनेसचा बाहेरचा माणूस करू शकतो, तुम्ही नाही करू शकत. म्हणून हे एवढ्या मोठ्या मोठ्या कंपन्या एवढे सीईओ वगैरे का घेतात, ते काही इंडस्ट्री एक्सपर्ट नसतात, ते बिझनेस एक्सपर्ट असतात. त्यामुळे मेंटोरिंग मध्ये आपण काय करतो, दर 15 दिवसातून महिन्यातून एकदा एकत्र येतो, त्यांच्याबरोबर या सगळ्या गोष्टी करतो. मग आम्ही काय करतो, नंतर 3 महिन्यातून एकदा आउट स्टेशनला जातो त्यांच्याबरोबर. कारण बऱ्याच जण ऑफिसमध्ये बसून किंवा कोल्हापूरमध्ये बसून त्याच्या डोक्यामध्ये एक विचार करण्याची विशिष्ट पद्धत तयार झालेली असते. मग त्याला काय करायचं, चल रे बाबा लोणावळ्यात जाऊ आपण, एक 1 नाईट स्टे त्याच्याबरोबर करायचा, गप्पा मारायच्या. अशाच इतक्या भयंकर कल्पना प्रत्येकाच्या डोक्यात आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो, तुमच्यासारख्या फॅन्टॅस्टिक कल्पना दुसऱ्या कोणाकडे नाही येऊ शकत. तुमच्या बिझनेसच्या कल्पना तुम्हालाच परफेक्ट माहिती आहे 100 कोटी कसा करायचा. पण ना असं थोडंसं त्याला वेगवेगळ्या प्रकारे चालना द्यायला लागते, नाही तर काय होतं, ते तिथल्या तिथे राहतात, ते कुजून जातं सगळं. सो अशा प्रकारे मेंटोरिंग मध्ये आम्ही 15 दिवसातून एकदा भेटतो, महिन्यातून एकदा असे ब्रेन स्टॉर्मिंग करतो, 3 महिन्यातून एकदा कुठेतरी आउट स्टेशनला जातो. आणि हे सगळं जे काय मी बोलतोय, या सगळ्याचा डेटा बॅकअपला आम्ही मेंटेन करतो. आणि मग त्याला दाखवतो, तू हे बोलला होता 3 महिन्यापूर्वी हे करायचंय, तू एका वर्षाने हे करणार होता, हे तू बोलला होता म्हटलं की तू चालू होतो. म्हणजे मेंटोरिंगच्या प्रोसेस मध्ये आपल्या ट्रिप्स पण होतात. एन्जॉय करत आपण शिकतोय. मी एक नवीन उद्योजक आहे, म्हणजे मी आता काही काळापूर्वी सुरुवात केली माझ्या बिझनेस. पण मार्स गुरुकुलचं जे मेंटोरिंग आहे किंवा आपण जे मेंटोरिंग प्रोव्हाइड करतो, ते अशा नवीन उद्योजकांसाठी आहे का, काही असे उद्योजक जे काही वर्षापासून बिझनेस करतात, त्यांना बिझनेस मधल्या काही गोष्टी चांगल्या माहिती आहेत, काही गोष्टीमध्ये ते स्ट्रगल करतात, मी त्या लोकांसाठी? मी शक्यतो आम्ही मार्स गुरुकुलमध्ये असेच लोक घेतो की जे 2-5 वर्षापासून व्यवसाय करतायत
आम्ही स्टार्टअपला शक्यतो घेत नाही. एखादाच असा काहीतरी एक्सेप्शनल असेल की नाही बाबा खूपच स्पार्क दिसतोय याच्यात, तर स्टार्टअपला घेतो. अदरवाईज ज्याचा टर्नओव्हर साधारणतः 2-5 कोटी रुपये झालेला आहे अशा लोकांनाच घेतो. याचं कारण सांगतो. आम्ही जे काही बोलतोय ते 28 वर्षाच्या मेहनतीनंतर, धक्के खाल्ल्यानंतर, करोडो रुपये घालवल्यानंतर, स्वतःचा ट्रेनिंगवरती खर्च केल्यानंतर, स्वतः ते धंद्यात इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करून अनेक वेळा फेल होऊन परत उभं राहिल्यानंतर हे सगळं केलेलं असल्यामुळे ज्या वेळेला आम्ही एखादी गोष्ट सांगतो तेव्हा ती त्याला कळली तर पाहिजे. तो स्टार्टअप वाला असतो तो म्हणतो नाही 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 हे नाही असं नाही होत. पण जो 2-5 वर्ष धक्के खाल्लेत ना आणि ज्याला कळलंय की बाबा हे सोपं नाही बाबा एवढं वाढवणं, त्यावेळेला तो इम्प्लिमेंट करायला तयार होतो. त्याच्यामुळे शक्यतो आम्ही 2-5 वर्ष व्यवसायात थोडा टर्नओव्हर करताय. ओके. आणि 2-4 वेळा फटके खाल्लेले. एक आता जसं आपण इथे बरेच उद्योजक जमलेले आहेत आणि आपण म्हणतो की उद्योजकाचे किंवा आजच्या भाषेत एंटरप्रेन्योर जे आहे, एक आयडियल उद्योजक कसा असला पाहिजे किंवा त्याची काय त्याची लक्षणं काय आहेत, किंवा एखाद्याला जर आयडियल एंटरप्रेन्योर माइंडसेट क्रिएट करायचा असेल आपल्या उद्योगाला एका लेवल पासून पुढे नेण्यासाठी, तर तो कसा डेव्हलप करावा? आदर्श उद्योजक अशी कुठली व्याख्या नाही. तुम्हाला यश मिळालं की लोक आदर्श म्हणतात. बरोबर. आणि तुम्हाला यश नाही मिळालं की लोक तुमचे सगळे मुद्दे जे यश मिळाल्यावरती दाखवले असते ना, जसं आता इलेक्शन झालं, भाजप जिंकलं, आता लोक म्हणतात देखो ऐसा किया ऐसा किया ऐसा किया इसके वजह से सक्सेस हो गए. हेच हारले असते ना तर लोक काय म्हणाले असते, ऐसा किया ऐसा किया ऐसा किया इसके लिए हार गए. लोकांचं कामच आहे अनालिसिस करणं. त्यामुळे आदर्श उद्योग ही काही कल्पना नाही. मला असं वाटतं यश मिळवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि डेफिनेशन ऑफ यश, सक्सेसची डेफिनेशन अशी आहे की तुम्हाला भरपूर पैसे मिळाले पाहिजे आणि तुमच्याकडे भरपूर वेळही असला पाहिजे. जर तुमच्याकडे भरपूर पैसे मिळाले पण वेळ नाहीये तर उपयोग नाहीये, आणि वेळ भरपूर आहे आणि पैसे नाहीये तरी उपयोग नाहीये. त्यामुळे यश त्याला म्हणूया आपण की ज्या वेळेला मला भरपूर पैसेही मिळतात व्यवसायातून आणि तरी पण मी फ्री आहे ते एन्जॉय करायला. मला जे पाहिजे दोन्हीचा बॅलन्स पाहिजे. दोन्ही मला जे वाटतं आवडतं ते करायला मी फ्री आहे. दुसरा तो एक चांगला मुद्दा म्हणालास की उद्योजकाला एका ठराविक लेवलच्या वरती जायचं असेल तर माइंडसेट काय पाहिजे. सगळ्यात पहिला एक माइंडसेट पाहिजे. आता तुमच्यापैकी बरेचसे जण इथे बसलेले आहेत, गेली 2-5 वर्ष करतायत धंदा. मी आत्ताच एकाकडे गेलो होतो, ते दुसऱ्या पिढीतला उद्योजक होता, दुसरा का तिसऱ्या पिढीतला, 30 कोटी टर्नओव्हर करतात, तिसऱ्या पिढीतला उद्योजक होता. पण तुम्ही मला सांगा 3 पिढ्या गेल्यावर 30 कोटीच. मी एकदा दांडेकर साहेबांना असा प्रश्न विचारला होता, श्रीराम दांडेकरांना. कोण विचारत नाही असं, ते घाबरतात लोक, कॅमलिनवाले. म्हटलं कितवी जनरेशन आहे तुमची? एवढं करून 100 कोटीच, 125 कोटीच. याचं कारण असं आहे, पहिला 1 कोटी करायची मानसिकता वेगळी आहे, 1 ते 10 कोटीची मानसिकता वेगळी आहे, 10 कोटी ते 100 कोटीची मानसिकता वेगळी आहे. आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगतो, 1 कोटी करण्यासाठी जे तुम्ही केलं त्याच गोष्टी करून तुम्हाला 10 कोटी करता येत नाही. माझे गुरु नेहमी असं म्हणायचे, अजित जर का आतापर्यंत आयुष्यात जे जे मिळालं तेच यापुढे आयुष्यात हवं असेल तर सगळ्यात सोपं आहे काय काय करायला पाहिजे सांगा. आतापर्यंत जे केलं ते करायला पाहिजे. पण जर आयुष्यात आतापर्यंत जे मिळवलं नाही ते मिळवायचं असेल तरी सोपं आहे. आतापर्यंत आयुष्यात जे केलं नाही ते करायला पाहिजे. त्यामुळे मानसिकता तू जे म्हणाला ना, ती उद्योजकाची ही कायम बदलती मानसिकता असली पाहिजे. उद्योगामध्ये नोकरीमध्ये एखादा माणूस कसा स्थिर होतो ना, तसा उद्योगात कोणी स्थिर होत नाही बरं का. आणि मगाशी संकल्पने मगाशी मला प्रश्न विचारलाय की बॅलन्स कसा, बॅलन्स उद्योजकाला नसतो बरं. सचिन तेंडुलकरला बॅलन्स असतो काय?
अनेक वेळा घरचे कार्यक्रम सोडून तो टूर वरती असतो की नाही. सचिन तेंडुलकर बोलतो काय बॅलन्स लाईफ, वर्क लाईफ बॅलन्स वगैरे असला काय बॅलन्स बिलन्स नसतो. तुम्हाला पॅशनेटली ते काम करायचं असतं आणि पॅशनेटली त्याच्या मागे लागायचं असतं, तरच तुम्ही ते यश मिळवू शकता. आता विषय असा आहे की सचिन तेंडुलकर मला व्हायचंय का नाही, म्हणजे थोडक्यात मला चॅम्पियन व्हायचंय का नाही हे मात्र प्रत्येकाने ठरवावं. पण एकदा जर का आपल्याला ठरवलं की मला ते करायचंय, चॅम्पियन व्हायचंय, देन देर इज नो बॅलन्स. तुम्ही एकदम एक्स्ट्रीमलाच असता. त्यामुळे उद्योजकालाही सतत मानसिकता बदलत राहायला लागतं, सतत विचार करायला लागतो. आणि आत्ताच्या काळामध्ये तर वेगाने एवढ्या गोष्टी बदलत आहेत की पूर्वी आम्ही लोकांना म्हणायचो तुझा 10 वर्षाचा गोल काय, 15 वर्षाचा गोल काय. आता 3 वर्ष खूप झाले. 3 वर्षात सगळं मार्केट बदलली होतं. कस्टमरला अप्रोच करण्याच्या पद्धती बदलतात. त्यामुळे सातत्याने बदलत राहणं आणि मगाशी जसं म्हटलं तरी सातत्याने शिकत राहणं, अडॅप्ट करत राहणं, शिकत राहणं, सतत शिकायला पाहिजे, नाहीतर नाही होणार. उद्योजक या शब्दातच उद्योग आहे. उद्योग काही ना काहीतरी करत राहिले पाहिजे, स्वस्त तर नाही. हा. आता हे पुस्तक वाचताना एक वाक्य त्यामध्ये मला, म्हणजे हे वाक्य मला असं जाणवलं की याच्यावर एक डिस्कशन केलं पाहिजे. तुम्ही असं म्हटलंय त्या पुस्तकात की एक उद्योजक हा कायम एक विद्यार्थी असतो. पण विद्यार्थी म्हणजे आपलं जे एज्युकेशन आहे हे 2 प्रकारचं असतं. एक फॉर्मल एज्युकेशन जे आपलं आहे आणि एक जे आहे ते बिझनेस बद्दलचं एज्युकेशन, अपडेट राहणं बिझनेस बद्दल. तर कसं उद्योजकांनी शिकत राहिलं पाहिजे बिझनेसच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने. सगळ्यात पहिली गोष्ट, इथे जमलेले सगळे मराठी आहेत मॅक्झिमम, बरोबर. तुम्हाला घरी कोणी सेल करायला शिकवलं का, विकायला पैसे मागायला शिकवले काय? 2 गोष्टी महत्वाच्या आहेत उद्योगात. एक म्हणजे विक्री करणं, मग तुमच्या सर्व्हिसेस असू दे, तुमचं प्रॉडक्ट असू दे, तुमचं नॉलेज असू दे, किंवा तुम्हाला स्वतःला असू दे, तुम्हाला विक्री तर करता यायला पाहिजे. जर विक्रीच करता येत नसेल तर काय होतं, पैसा येणार नाही तर उद्योग पुढे जाणारच नाही. म्हणजे जसं तू म्हणाला ना, एक फॉर्मल एज्युकेशन असतं आणि एक इतर असतं. मला असं वाटतं बिझनेसचं हे फॉर्मल एज्युकेशन आहे. बाबा सेल कसा करायचा, बॅलन्स शीट किती लोकांना वाचता येते, सीए सोडू ना, व्हेरी गुड. आहेत तरी 3, 4, 5 लोक आहेत. मॅडम येतं बॅलन्स शीट वाचता, व्हेरी गुड, व्हेरी गुड, चांगली गोष्ट. बघा होतं काय, आपण रोज व्यवसाय करतो, पैसे येतात जातात, प्रॉडक्ट येतं जातं, सर्व्हिस येते जाते, आणि मग अचानक एक अपॉर्च्युनिटी येते. मग आपल्याला वाटतं अरे आपल्याला पैसे पाहिजे. मग सगळ्यात सोपा मार्ग आपण बँकेकडे जातो आणि बँकेचा मॅनेजर काय म्हणतो, आपण गेलो 50 लाख रुपये मागायला, बँकेचा मॅनेजर काय म्हणतो 10 लाख पण नाही देणार. मग आपण चिडतो, आपण म्हणतो बघ दीपकराव सॉरी म्हणजे तुमच्यासारख्या लोकांसाठी मी सांगतो की उद्योजकांनी काय केलं पाहिजे. बँकेत आहे, आपण काय करतो, सर बघा मी किती चांगला माणूस आहे, मी किती सज्जन आहे, मी किती प्रामाणिकपणे इंटेन्शन आहे माझं काम करण्याचं, पण तुम्ही मला पैसेच देत नाही. कसे देतील, कारण त्यांना पैसे देण्यासाठी काय पाहिजे, तुमचा बिझनेस याच्यावर दिसला पाहिजे, कागदावर. ते म्हणतात अरे तू सगळं प्रामाणिक आहे, तू सगळं इंटेन्शन चांगलं आहे, मला कागदावर कुठे दिसतंय, ते तुझ्याकडे ठेव ना. आम्ही नेटवर्किंग मध्ये एक नेहमी म्हण म्हणतो, नेटवर्क इज इक्वल टू नेटवर्थ. आणि व्हॉट इज नेटवर्थ, नेटवर्थ म्हणजे काय, नेटवर्थ म्हणजे काय, मागे बॅक बेंचर्स, ऍसेट्स मायनस लायबिलिटी म्हणजे निव्वळ बाकी. बँकिंग भाषेत सांगू ना, ते म्हणतात लायकी. तुझी नेटवर्क काय आहे, 10 लाखाचीच आहे बाबा. का, कारण तू मेंटेन नाही केलं ना. हे झालं फॉर्मल एज्युकेशन. मग हे शिकायला लागेल. जर धंदा करायचा असेल तर सेल शिकायला लागेल, बॅलन्स शीट शिकायला लागेल,
येतं फॉर्मली. म्हणजे मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, आम्ही दर 6 महिन्यातून एक ट्रेनिंग प्रोग्राम करायचो. म्हणजे स्वतः शिकायला जायचो आणि यू नेम द ट्रेनर, त्याचा ट्रेनिंग प्रोग्राम आम्ही केला असेल. आम्हाला एक कन्सेप्ट कुठून सुचली, बघा आज ना युट्यूब वरती ना हजारो ट्रेनिंग प्रोग्राम अवेलेबल आहेत. प्रत्येक विषयावरती हजारो व्हिडिओज अवेलेबल आहेत. बॅलन्स शीट कशी वाचायची जा ना युट्यूबला, मिळेल तुम्हाला. सेल कसा करायचा मिळेल युट्यूबवर. आम्ही पण असे ट्रेनिंगला जायचो, कारण तेव्हा युट्यूब एवढं स्ट्रॉंग नव्हतं. दर 6 महिन्याने एक प्रोग्राम करायचो आणि एकदम मोटिवेटेड व्हायचो, उत्साही व्हायचो. म्हणतो आईला करायचं दाखव चल, आणि करायला जायचो तर धक्का बसायचा. आम्ही तिथे जाऊन शिकून यायचो, डेलिगेट करायचं डेलिगेट करायचं डेलिगेट करायचं. अरे तो एवढा चांगला सांगायचा आम्हाला. आम्ही येऊन म्हणायचं चल चायला आपल्याला 50,000 रुपये पगार द्यायला लागेल तरी चालेल, आपण एक चांगला माणूस ठेवायचा आणि आपलं काम डेलिगेट करायचं. आणि आम्ही घ्यायचो माणूस, 4 महिने काम करायचं आणि नंतर करायचं त्यांनी जाऊन बाजूला ऑफिस उघडलं. होतं की नाही? आमच्यात नाही झालं तेवढं, कारण आमचा बिल्डरचा धंदा आहे, कॅपिटल जास्त लागायचं. पण असं अनेकांचं झालं. मग तो म्हणायचा हे डेलिगेशन वगैरे काम नाही करत, स्वतःच काम करायला लागतं. मग आता हे कुठून शिकला तो? एक फॉर्मल शिकला डेलिगेशन कसं करायचं, आणि दुसरं प्रॅक्टिकली शिकला. मी करायला गेलो डेलिगेशन, करायला गेल्यावर कळलं की हे सोपं नाही. मला धक्का बसला, कारण त्यांनीच कॉम्पिटिशनला ऑफिस उघडलं. म्हणजे आपल्याला एक ऑफिशियल शिकायला लागेल फॉर्मली, ज्या गोष्टी आपल्याला व्यवसायातल्या कळत नाहीत त्या. आणि मग जेव्हा आपण इम्प्लिमेंट करायला जाऊ त्यावेळेला धक्के बसतील किंवा यशस्वी पण होऊ आपण. त्यावेळेला आपल्याला त्या प्रत्येकातून एक लर्निंग मिळेल. आणि मार्स गुरुकुलची जी कन्सेप्ट जी चालू झाली त्याच्यामागे हे मुख्य कारण होतं. आम्हाला असं लक्षात आलं की युट्यूब वरती एवढं नॉलेज अवेलेबल आहे, सोशल मीडियावरती गेलं की रोज लोक काही ना काहीतरी सांगतायत काय करायला पाहिजे. प्रत्येक जण ना मार्गदर्शक बनलाय, एक्सपर्ट काय करायला पाहिजे तर रोज सांगतात लोक. मोदींनी काय करायला सांगितलं रोज सांगतात. तेंडुलकर, विराट कोहली कसा खेळला पाहिजे रोज सांगतात. उद्योजकांनी काय केलं पाहिजे रोज सांगतात. अरे हो, पण ते सांगून ऐकलं आणि करायला गेलो की धक्का बसला की तिथे कोणी येत नाही ना. आम्ही ठरवलं की आपण त्याच एरियामध्ये काम करायचं, आपण हँड होल्डिंग मध्ये काम करायचं, आपण ज्ञान द्यायला नाही जायचं. ज्ञान तर अवेलेबल आहे, जा तिथे जाऊन ज्ञान घ्या आणि या. मग आपण बघूया तुमच्या बिझनेसमध्ये कसं इम्प्लिमेंट करायचं. सो प्रॅक्टिकली बिझनेसमध्ये कसं इम्प्लिमेंट करायचं याच्यासाठी मेंटॉर लागतो. इम्प्लिमेंटेशनवर जास्त, कारण नॉलेज नॉट इम्प्लिमेंटेड काय उपयोग आहे? नॉट इन यूज गार्बेज आहे. येस.